आज आपण साखरेचा जरासुद्धा वापर न करता कुकरच्या एका शिट्टीमध्ये असा रसरशीत गुळांबा कसा बनवायचा ते बघणार आहोत. मुरांबा किंवा गुळांबा बनवायचा असेल तर अचूक प्रमाणात पाक झाला पाहिजे आणि तसा पाक झाला नाही तर अतिशय त्याचा लगदा होतो किंवा पाण्यासारखं गुळांबा तयार होतो. तसं होऊ नये त्यामुळे ही पद्धत तुम्ही वापरू शकता आणि असा मस्त रसरशीत वर्षभर टिकणारा गुळांबा बनवू शकता. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. कैरीचा गुळांबा करण्यासाठी इथे मी 2 तोतापुरी कैऱ्या घेतल्या आहेत आणि वजनामध्ये ह्या अर्धा किलो एवढ्या कैऱ्या आहेत. या मी पाण्यामध्ये काही वेळ भिजत घातलेल्या म्हणजे त्यामधली उष्णता असेल तर ती निघून जाईल. देठाचा भाग आहे तो पाण्यामध्ये भिजत घालायचा. आता पुन्हा एकदा ह्या कैऱ्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत आणि एखाद्या स्वच्छ आणि कोरड्या कापडाने त्या पुसून घ्यायच्या आहेत. जेव्हा वर्षभर आपण काही पदार्थ तयार करतो म्हणजेच मुरांबा किंवा लोणच्यासारखे तर त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नको आहे. म्हणूनच ह्या स्वच्छ अशा कोरड्या करून घ्यायच्या आहेत. आता ह्या कैऱ्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. त्यासाठी चॉपिंग बोर्ड घ्यायचा. चॉपिंग बोर्डसुद्धा स्वच्छ धुतलेला आणि कोरडा आहे ना याची खात्री करून घ्यायची. आणि जी सुरी तुम्ही वापरणार आहात ती सुद्धा कोरडी आणि स्वच्छ धुतलेली आहे ना हे चेक करायचं. ही बघा अशी कच्ची तोतापुरी कैरी पाहिजे. तोतापुरी कैरी असेल तरी आतमध्ये बाठा तयार झाला आहे ना अशी परिपक्व कैरीच शोधून घ्यायची आहे. म्हणजे वर्षभर अगदी आरामात हा गुळांबा टिकला जातो. आता या कैरीची सालं काढून घ्यायची आहेत एखाद्या पिलरने. अशीच कच्ची कैरी आणि टणक कैरी आपल्याला निवडून घ्यायची आहे. आज मी तोतापुरी कैरीचा वापर केला आहे कारण ही चवीला आंबट गोड असते, फार आंबट नसते. त्यामुळे गुळाचं प्रमाणसुद्धा कमी लागतं आणि आंबट गोड आणि रसरशीत मुरांबा तयार होतो. आता ही सालं अशी मी काढून घेणार आहे आणि दुसऱ्या कैरीची सुद्धा याच पद्धतीने सालं काढून घेणार आहे. आता एक आपल्याला ताट घ्यायचं आहे आणि किसणी घ्यायची. किसणीचे जे मोठे छिद्र असतात त्यानेच आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे. म्हणजे कैरी आपण शिजवू तेव्हा ती त्या गुळामध्ये पूर्णपणे लगदा होत नाही, विरघळून जात नाही. आणि कैरी किसताना सुद्धा अशी उभी पकडायची म्हणजे लांब सडक किस मिळतो. अशाच पद्धतीने दोन्ही कैऱ्या मी इथे किसून घेणार आहे. इथे मी दोन्ही कैरीचा किस असा किसून घेतला आहे. बघू शकता लांबसडक किस तयार झाला आहे. आता गॅसवर मी एक कुकर ठेवला आहे. आज आपण कुकरमध्ये झटपट गुळांबा कसा बनवायचा तेही पाकाचं टेन्शन न घेता ते बघत आहोत. त्यामुळे कुकर मी इथे गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये एक मोठा चमचा भरून साजूक तूप घालायचं आहे. तूप चांगलं गरम झालं की यामध्ये 3 ते 4 हिरव्या वेलच्या, 3 ते 4 लवंगा आणि थोडेसे दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत. तुपावर चांगले हे परतून घ्यायचे म्हणजे त्याचा स्वाद या तुपामध्ये उतरला जातो. हलकेसे असे परतून झाले की गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि ह्यामध्ये आपण जो कैरीचा किस करून घेतलेला तो एखाद्या वाटीने मोजून घ्यायचा आहे. म्हणजे गुळाचं प्रमाण अचूक ठरवता येतं. इथे जो तयार केलेला किस आहे तो इथे 2 वाटी भरून भरला आहे अर्धा किलो कैरीचा. तो ह्यामध्ये मी घालणार आहे. आता मात्र गॅसची आच आपल्याला मध्यम ते मोठी ठेवायची आहे आणि कैरीमध्ये जे भरपूर पाणी असतं ते आपल्याला कमी करून घ्यायचं आहे. कैरी जेव्हा आपण किसतो तेव्हा त्याला पाणी सुटू शकतं आणि मंद आचेवर तुम्ही जर हा किस परतत राहिला तर अजून त्याला पाणी सुटायला सुरुवात होईल. त्यामुळे मध्यम ते मोठी आच करायची आणि 2 ते 3 मिनिटं कैरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. थोडीशी अशी कैरी शिजली गेली की लगेचच आपल्याला ह्यामध्ये गूळ घालायचा आहे. ज्या वाटीने आपण कैरी मोजून घेतलेले त्याच वाटीने आपल्याला 1.5 वाटी भरून गूळ घालायचा आहे. ह्या कैऱ्या फार आंबट नसतात पण तुम्ही वेगळ्या कोणत्या कैऱ्या वापरल्या तर जास्तीचा गूळ वापरू शकता. म्हणजे 2 वाटी कैरीला 2 वाटी गूळ किंवा आणखीन जास्त वापरू शकता. तुमच्या गोडीवर आणि कोणती कैरी वापरता त्यावर हे अवलंबून आहे. सोबतच आपल्याला यामध्ये चवीनुसार म्हणजे किंचित असं मीठ घालायचं आहे. आणि गॅसची आच मध्यम करायची आणि मध्यम आचेवर हा गूळ आपल्याला चांगला यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटं लागतात गूळ विरघळायला. एकदा गूळ असा विरघळला गेला की आपल्याला 1 ते 2 ह्याला उकळी आणून घ्यायची आहेत. म्हणजे 2 मिनिटं आणखीन हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. इथे गूळ विरघळल्यानंतर मी 2 ह्याला उकळ्या आणून घेतल्या आहेत आणि आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर कुकरची फक्त एकच शिट्टी आपल्याला घ्यायची आहे. यापेक्षा जास्त शिट्ट्या घेऊ नका नाहीतर मुरांब्याचा लगदा तयार होईल आणि मुरांबा रसरशीत न होता अगदीच दाटसर तयार होईल आणि त्याचा 2 ते 3 तारी पाक बनू शकतो. त्यामुळे फक्त एक शिट्टी घ्यायची आहे मध्यम आचेवर. इथे एक शिट्टी झाली आहे. आता लगेचच गॅस बंद करायचा आणि हा कुकर पूर्णपणे गार होऊ द्यायचा. याची वाफ निवळू द्यायची.
कुकरची वाफ पूर्णपणे निघून गेली आहे. आता आपण झाकण उघडून बघूया. बघू शकता किती मस्त आणि रसरशीत आपला गुळांबा तयार झाला आहे. आता तुम्हाला वाटेल की गुळांबा तयार झाला आहे की नाही किंवा पाक तयार झाला आहे की नाही हे कसं कळेल? तर इथे मी तुम्हाला पळीवर सुद्धा दाखवते. इथे माझ्या बोटाला बघू शकता कशी एक तार सुटली आहे. असं मस्त एकतारी पाक तयार होतो. म्हणजे ज्यांना पाक कसा तयार करायचा किंवा मुरांबा तयार झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं हे कळत नाही, त्यांच्यासाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे. आता हा मुरांबा आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण तो बरणीमध्ये भरून वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो. इथे हा गुळांबा पूर्णपणे गार झाला आहे. इथे बघू शकता याची कन्सिस्टन्सी आधी कशी होती, थोडीशी पातळ. जसा तो थंड होत जातो, आपण एकतार तयार केलेली, त्यामुळे तो पाक थोडा थोडा घट्ट होत जातो आणि असा मस्त रसरशीत मुरांबा तयार होतो. मी सांगितलेल्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा असा मस्त रसरशीत अचूक प्रमाणात गुळांबा करून बघा आणि कसा झाला कमेंट करून नक्की कळवा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत असलेल्या नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे एक लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.